कधी असा विचार केला आहे का? कधी तुमच्या ऑफिसमधील काही लोक खूप वेगाने करिअरमध्ये पुढे जातात, त्यांना प्रमोशन मिळतं, त्यांचं कामाचं कौतुक होतं आणि दुसरीकडे काही लोक वर्षानुवर्ष त्यांच्या जागीच राहतात, हद्यावर काही त्यांच्या पगारावर अडकून राहतात. तुम्हाला वाटतं असेल की त्यांच्याकडे काही स्पेशल टॅलेंट आहे किंवा त्यांचं नशीब खूप जोरदार आहे. असं नाही मित्रांनो, वास्तव वेगळं आहे. फरक टॅलेंटमध्ये नसतो, फरक असतो योग्य सिस्टीम आणि माइंडसेट मध्ये. नमस्कार, मी अर्जुन जाधव, फ्रीडम करिअर कम्युनिटी आणि कॉर्पोरेट लीडरशिप मास्टरीच्या या अतिशय महत्त्वाच्या सेशनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या करिअरच्या फाउंडेशन बद्दल मास्टर माइंड आणि चर्चा केली होती. तुम्ही ते ऍक्शन स्टेप पूर्ण केले असतीलच आणि मला खात्री आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्ण कोर्सचा कणा आहे. इथून तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही नोटबुक आणि पेन सोबत ठेवा, कारण स्वतःला विचारा की मी कोण आहे, माझी खरी ताकद काय आहे. समजा तुम्ही गाडी चालवत आहात पण तुम्हाला कुठे जायचं हेच माहिती नाही, तर काय होईल? तुम्ही फक्त इतके तितके गोल फिरत राहाल. करिअर मध्ये तेच होत. जोपर्यंत तुम्हाला तुमचं का आणि तुमची डायरेक्शन माहिती नाही तोपर्यंत ग्रोथ शक्य नाही. दुसरी स्टेप्स आहे कॉन्फिडन्स. आपण अनेकदा लोक काय म्हणतील किंवा मी चुकलो तर काय होईल या भीतीने अडकतो. मित्रांनो, एकाच ऑफिसमध्ये दोन लोकांकडे सारखंच स्किल असू शकतं, पण ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स असतो तो स्वतःचे विचार न घाबरता मांडतो. तो व्यक्ती नेहमी पुढे जातो. कॉन्फिडन्स हा तुमचा स्किलचा माइंड पॉवर आहे. तो तुमच्या कामाची व्हॅल्यू अनेक पार्टींना वाढतो. तिसरा मुद्दा कम्युनिकेशन. हे फक्त बोलणं नाही तर समोरच्याचं एवढं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं आहे. कॉर्पोरेट जगात तुमची किती हार्डवर्क करता यापेक्षा तुम्ही ते कसं प्रेझेंट करताय यावर तुमचं भविष्य ठरतं. लक्षात ठेवा, विजिबिलिटी सुरुवात संवादातून होतो. चौथा स्टेप्स प्रोफेशनल. विजिबिलिटी फक्त गप्प बसून काम करणे उपयुक्त नसते. हार्डवर्क, विजिबिलिटी, करिअर ग्रोथ हे समीकरण लक्षात ठेवा. तुम्ही कितीही उत्तम काम केलं पण जर तुमचे कनिष्ठ किंवा योग्य लोकांना माहिती नसेल तर फक्त गप्प बसून काम करणे आता पुरेसे नाही. हार्डवर्क, विजिबिलिटी, करिअर ग्रोथ हे समीकरण लक्षात ठेवा. तुम्ही कितीही उत्तम काम केलं पण तर जे वरिष्ठांना किंवा योग्य लोकांना माहिती नसेल तर त्यांचं फळ तुम्हाला मिळणार नाही. जे दिसत नाही ते ओळखत जात नाही. पाचवा मुद्दा लीडरशिप माइंडसेट. लीडरशिप म्हणजे फक्त मॅनेजरची खुर्ची किंवा वाटायची नाही. लीडरशिप म्हणजे जबाबदारी घेणं, तक्रार करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. पण लीडरशिप म्हणजे इतरांचं प्रॉब्लेम प्रभाव, इन्फ्लुएशन. शेवटी 6वी स्टेप करिअर ॲक्सिलेशन. इथे आपण आपल्या प्रगतीचा वेग वाढवतो. त्यासाठी लागते सातत्य, कम्युनिकेटिव्ह, अकाउंटेबिलिटी आणि योग्य माइंडसेट. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर जो प्रवास पूर्ण करायला सामान्य माणसाला 5 वर्ष लागतात ते 1 वर्षात पूर्ण करू शकतात. यासाठी सिस्टम फॉलो करणे गरजेचं आहे. आता वेळ आहे आत्मपरीक्षाची. मी तुम्हाला 3 प्रश्न देतो, ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे, शांतपणे उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आहे पहिला, ह्या 6 कंटेंट पैकी तुमची सर्वात स्ट्रॉंग बाजू कोणती आहे? कोणत्या एरियामध्ये तुम्हाला सुधारणा करायची आहे, सर्वात जास्त गरज आहे? येणाऱ्या 90 दिवसात तुम्ही कोणत्या एका मुद्द्यावर सार्वजनिक लक्ष केंद्रित करणार आहात? आणि आजच्या तुमच्या ऍक्शन टॅक्स या 6 कंटेंटपेक्षा 110च्या सेक्टरवर रेटिंग द्या. तुम्हाला करिअरमध्ये सपोर्ट किंवा हा तुमचा करिअर रिपोर्ट कार्ड असेल, याचा एक फोटो घ्या आणि आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये शेअर करा. मी स्वतः तिथे तुमची प्रगती पाहणार आहे. व्हिडिओ संपण्यापूर्वी मला खाली कमेंट आणि तुमची सर्वात स्ट्रॉंग स्किल कोणती आहे आणि तुमचा सर्वात मोठा करिअर गोल काय आहे, तुमच्या कमेंट वाचण्याची मी उत्साह आहे. मित्रांनो, आज तुम्हाला एक अचूक मॅप मिळालेला आहे. रस्ता आता स्पष्ट आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ डिस्कव्हरी आणि तुमच्या हिडन प्रॅक्टिकल बद्दल बोलणार आहोत.
ती गोष्ट तुमच्या गेम पूर्णपणे बदलून टाकेल. तोपर्यंत स्वतः काम करत राहा. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.